3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. त्याच्या वर्तुळ कंपासमध्ये आतून घ्या. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढल्यानंतर अंदाजे काढायचं नाही. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढल्यानंतर त्यावरती पी बिंदू द्यायला सांगितलंय. काय वेळेला कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ असतं, कोणत्याही बिंदू घ्या असंही असतं. आपण त्रिज्या घेतली 3.4 सेंटीमीटर. वर्तुळ केंद्राचा वापर अजिबात करायचा नाही. मग काय करायचं? वर्तुळ केंद्राचा वापर करायचा. वर्तुळ केंद्राचा वापर करून ओपी जोडून पुढे वाढवून आपण स्पर्शिका त्या बिंदूला काढल्या. यासाठी पुन्हा दोन बिंदू घ्यायचे. समजा ए आणि बी हे दोन बिंदू घेतले. पुढे बघा, ती सोडून मी काय सांगितलं तुम्हाला? ए आणि बी दोन बिंदू घेतले, त्रिकोण तयार केला. त्रिकोण तयार केल्यानंतर आपल्याला पी बिंदूतून स्पर्शिका काढायचे. समजा तुम्हाला स्पर्शिका अशी काढायची असेल, अशी स्पर्शिका काढायची अशी, तर हा कोण आहे ते तयार होणार. हा कोण, हा कोण या कोणाच्या आत आहे का? हा अंतर्लिखित कोण आहे? त्याच्यात अंतर्खंडित कोण आहे का? हा डी ए पी या कोणाच्या आत हा कोण आहे का? आणि बी पी, तर समजा मी एम म्हटलं, बी पी एम स्पर्शिका छेदिका प्रमेयामध्ये पण आत कोण आहे का? म्हणजे याचा अर्थ आपल्याला ए कोणाजवळचा कोण एकरूप कोण पी जवळ काढायचा. काय सांगितलं? पी ए पी या कोणाला एकरूप कोण पी जवळ काढायचा आहे. आता आपण रचना केली त्या पद्धतीने. चला, एक केंद्र घ्यायचा, याच्या दोन्ही भुजावरती खुणा करायच्या. काय केलं? पी ए पी या कोणाला एकरूप कोण पी जवळ काढायचा आहे, म्हणून एबी आणि एपी या दोन्ही भुजावरती खुणा केले. उचलायचं, पी जवळ ठेवायचा आहे. हा शोधून पी जवळ ठेवायचा आहे. पी जवळ जो कोण तयार करायचा आहे त्याची एक बाजू बीपी तयार आहे आणि दुसरी बाजू असणारी ती स्पर्शिका आहे. म्हणून पी केंद्र घेऊन या बाजूपासून चाप मारायचा. हा चाप कसा मारला? ज्या अंतराने खुणा केले त्या अंतराने. ओके. पुन्हा दोन खुणामधलं अंतर घ्यायचं. या दोन खुणामधलं अंतर इथून टाकायचं. या दोन खुणामधलं अंतर इथं मिळालं. हा चाप, हा छेदनबिंदू आणि ए जोडायचा आणि पाठीमागे वाढवायचा. वर्तुळ केंद्राचा वापर केला का आपण? नाही. वर्तुळ केंद्राचा वापर न करता पी बिंदूतून स्पर्शिका काढली. एकांतर खंडाच्या नियमानुसार, गुणधर्मानुसार, प्रमेयानुसार हा कोन आणि हा कोन एकरूप आहेत, म्हणून या कोणाला एकरूप कोन इथं